नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 8 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढे काही चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण प्रश्न बनत असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा करणारा युरोपीय देश कोणता पहिला ठरला आहे? तर स्पेन हा पहिला देश ठरला आहे ज्याने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यासाठी बंदी घातली आहे. दुसरा प्रश्न, भारतातील कौशल्य प्रशिक्षण संस्था आणि ITI सुधारण्याच्या उद्देशाने कोणत्या योजनेसाठी जागतिक बँकेने 830 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे? तर PM सेतू या योजनेसाठी 830 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे. आणि कोणी मंजूर केले आहे असं विचारल्यास तर ते जागतिक बँकेने मंजूर केले आहे. आता PM सेतू याचा फुल फॉर्म पण विचारला जाऊ शकतो. याचा फुल फॉर्म आहे प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड ITIs. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय रेल्वेने भारतातील पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युअल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन कोठे सुरू केली आहे? तर या प्रकारची ट्रेन अहमदाबाद येथे सुरू करण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आन्सर आहे. कोणत्या खाजगी कंपनीने जगातील पहिले व्यावसायिक अंतराळ स्थानक हेवन 1 विकसित केले आहे, जे 2027 मध्ये प्रक्षेपित केले जाईल? हे अवकाश स्थानक वास्ट स्पेस या कंपनीने विकसित केले आहे. याचे नाव काय आहे? तर हेवन 1 असे या अवकाश स्थानकाचे नाव आहे. DRDOने सॉलिड फ्युअल डायरेक्ट रॅमजेट SFDR तंत्रज्ञानाची उडान चाचणी कोठे यशस्वीरित्या घेतली आहे? तर ही चाचणी चांदीपूर ओडिशा येथे यशस्वीरित्या घेण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे. जागतिक सरकार शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर या प्रकारची शिखर परिषद दुबई येथे आयोजित करण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक B इथं करेक्ट आन्सर आहे. दरवर्षी सुरक्षित इंटरनेट दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर दरवर्षी 7 फेब्रुवारी या दिवशी सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा करण्यात येत असतो. भारतातील पंचायत प्रगती निर्देशांक मध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? पंचायत राजाशी संबंधित निर्देशांक आहे. यामध्ये त्रिपुरा हे राज्य अव्वल स्थानावरती आहे. ऑप्शन क्रमांक B आपलं करेक्ट उत्तर आहे. संरक्षण मंत्रालयाने कोणत्या कंपनीला मिनीरत्न 1 चा दर्जा दिला आहे? तर यंत्र इंडिया लिमिटेड या कंपनीला मिनीरत्न 1 चा दर्जा देण्यात आला आहे. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.